हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। सर्वात आधी आपण पास्ता उकळवून घेणार आहोत। इथे मी जो पास्ता घेतलेला आहे तो मी 1.5 वाटी पास्ता घेतलेला आहे आणि ही माझी वाटी आहे मेजरमेंटची, त्याने मी 1.5 वाटी एकूण हा मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। तर आता पाण्याला हलकी उकळी येऊ लागलेली आहे। आता याच्यामध्ये हा मॅक्रोनी पास्ता आहे तो आपण घालून घ्यायचा आहे आणि याला आपण शिजवून घ्यायचा आहे। हे एकदा आपण चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे, नाहीतर कधी-कधी पास्ता तळाला जाऊन चिटकून बसतो। त्यामुळे तो अशा प्रकारे चमच्याने मिक्स करायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे। तर साधारण 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपला पास्ता शिजलेला आहे। तुम्ही थोडंसं हे हाताने प्रेस करून बघितलं तरी तुम्हाला समजेल की पास्ता आपला शिजलाय का नाही। तर आता मी तुम्हाला दोन्ही पास्तामधला फरक दाखवते। हा आपला कच्चा पास्ता आहे आणि हा शिजलेला पास्ता आहे। तर आता आपण गॅस बंद करून याला आपण गाळून घेणार आहोत। तर इथे मी हा पास्ता काढून घेतलेला आहे आणि चाळणीत निथळत ठेवलेला आहे। तर आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता मी इथे छोटीशी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे। तर कढईतलं तेल हलकंसं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी चिरलेला लसूण घालून घेणार आहे। साधारण 2 ते 3 पाकळ्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या मी तेलावर परतून घेत आहे। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही वापरू शकता यामध्ये। आणि आता आपण कांदा सुद्धा छान असा परतून घेणार आहोत। तर इथे मी कांदा साधारण 2 मिनिटं परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मी चिरलेलं गाजर आणि हिरवी शिमला मिरची घालून घेते आणि हे सुद्धा छान असं परतून घेते। भाज्या आपल्याला थोड्याशा तेलावर परतून शिजून घ्यायच्या आहेत। तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि परतून घेते। मीठ आपण फक्त भाज्यांच्याच हिशोबाने घालायचं आहे, कारण पास्त्यामध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं। भाज्या 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता की भाज्या थोड्याशा नरम पडलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पावडर घालून हे एकदा मिक्स करून घेणार आहे। तर इथे आता आपल्या पास्त्यासाठी लागणाऱ्या भाज्या रेडी झालेल्या आहेत। आपण आता गॅस बंद करून घेऊया। तर आता आपण बनवणार आहोत व्हाईट सॉस। तर त्याच्यासाठी इथे मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता मी बटर घालून घेणार आहे। बटर आपण छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे आणि आपण हा पास्ता बटरवर बनवायचा, म्हणजे त्याची चव चांगली लागते। तर आता आपलं बटर मेल्ट झालेलं आहे। याच्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा मैदा घालून घेणार आहे। आपण 1.5 वाटी पास्ता वापरला, त्याच्यामुळे आपण 1.5 चमचा इथे मैदा वापरत आहोत। आणि आपण हा मैदा मंद आचेवर साधारण 2 मिनिटं परतून घेणार आहोत। याच्यामध्ये आपण गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, कारण आता आपल्याला याच्यामध्ये दूध घालायचं आहे। त्यामुळे आपण या मैद्याच्या गुठळ्या होणार नाहीत असा हा मैदा छान असा परतून घेणार आहोत। तर आता आपला मैदा परतून झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपण मिक्स करत जायचं आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। थोडं थोडं दूध घालायचं आणि ते चमच्यानी मिक्स करत जायचं आणि जे मैद्याचे लम्स बनतात ते आपण लगेच चमच्याच्या साहाय्याने मोडायचे आहेत, म्हणजे आपला सॉस आहे तो एकदम त्याला छान असं टेक्स्चर येईल आणि तो छान असं पातळ तयार होईल। तर अशा प्रकारे आपण थोडं थोडं दूध घालून हा व्हाईट सॉस बनवून घ्यायचा आहे। तर इथे व्हाईट सॉस आपला मी छान असा मिक्स करून घेतला आहे। आता याच्यामध्ये मी पाव चमचा काळी मिरी पावडर घालून ती सुद्धा मिक्स करून घेणार आहे। तर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओरेगॅनो घालून घेत आहे। तुम्ही मिक्स हब सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर पाव चमचा चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स हे तुमच्या आवडीवर आहेत, तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही वापरू शकता। पण एक लक्षात ठेवा की आपण यामध्ये काळी मिरी पावडरचा सुद्धा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये आपण परतलेल्या भाज्या आहेत त्या आपण घालून घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा आपण या व्हाईट सॉस बरोबर छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत।
तर सॉस मला थोडा थिक वाटतोय, त्यामुळे मी थोडंसं यामध्ये दूध घालून घेणार आहे. एकदम थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे आपण एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण हा बॉईल केलेला पास्ता आहे तो वापरायचा आहे. तो सुद्धा आपण छान असा या सॉस बरोबर मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा पास्ता मिक्स करून झाल्यावर आता याच्यामध्ये आपण किसलेलं चीज आहे ते घालून घेणार आहे. एक चीज क्यूब इथे मी किसून घेतलेला होता आणि तो आता आपण याच्यामध्ये घालून हे सुद्धा एकदा छान असं मिक्स करायचं आहे. चीजमुळे याला छान अशी चव येते. आणि आता ॲडिशनल मिठाची अजिबात गरज नाही, कारण आपण पास्तामध्ये भाज्यांमध्ये मीठ वापरलेलं होतं आणि चीजमध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही. तर अशा प्रकारे आता आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी झालेला आहे. आपण याला हलकीशी वाफ काढून घेणार आहोत. तर आता चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. हा पास्ता नेहमी गरमागरम सर्व करावा, त्यामुळे तयार केल्या लगेच हा पास्ता मी सर्व करत आहे. तर आता याच्यावरून आपण छान असं चीज भुरभुरायचं आहे आणि गरमागरम पास्ता सर्व करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. थँक्यू.